आणि यानंतर भोंदू खरातबाबतच्या बातम्यांकडे वळूया। भोंदू अशोक खरातची एसआयटी कडून सलग 7व्या दिवशी चौकशी सुरू आहे। गोपनीय ठिकाणी एसआयटी कडून ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये चौकशी सुरू आहे। कालच नाशिक न्यायालयाकडून खरातला 5 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीस कोठडी मिळताच दुसऱ्याच दिवशी चौकशीचा वेग वाढलाय। लैंगिक शोषणाचे विविध गुन्हे आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित तपासावर फोकस करण्यात येतोय। त्यामुळे खरात प्रकरणामध्ये अजून किती धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे लक्ष असेल। या चौकशीतून अजून कुठल्या गोष्टी पुढे येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विशेषतः नरबळीबाबत काल सरकारी वकिलांकडून शंका उपस्थित करण्यात आलेली होती आणि पोलीस कोठडी मागण्यासाठी या मुद्द्याचा आधार देखील सरकारी वकिलांनी घेतलेला होता। त्यामुळे त्या अनुषंगाने नेमका काय तपास होतो आणि नरबळी संदर्भात काही नवे धागेदोरे मिळतात का या चौकशीतून, याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। तर खरात प्रकरणी एसआयटी आणि क्राईम ब्रांचचं पथक सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालंय। भोंदू अशोक खरात प्रकरणातील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत। दाखल गुन्ह्यांच्या संदर्भात माहितीसाठी एसआयटी पथक आणि क्राईम ब्रांचचं पथक सध्या तपास करत आहे। तपासकामी एसआयटी आणि क्राईम ब्रांचकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। भोंदू अशोक खरात याच्या कोठडीमध्ये 5 दिवस आणखी वाढ झाली आहे। त्यामुळे एसआयटीकडून तपासाला वेग आलाय। एकीकडे तपास पथकाच्या प्रमुख अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडून खरातची चौकशी सुरू असताना दुसरीकडे एसआयटी मार्फत देखील तपास सुरू आहे। तर भोंदूबाबा अशोक खरातच्या सिन्नर तालुक्यातल्या मिरगावमधल्या ईशान्येश्वर मंदिराला फडणवीसांच्या युती सरकारनं 1,05,00,000चा निधी मंजूर केल्याचा दावा करण्यात येतोय। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हा दावा केलाय। पर्यटन विभागानं 31 मार्च 2018ला हा निर्णय घेतला आणि त्यावर्षी 25 लाखांचा निधी देण्यातही आला। हे काम मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं करायचं असल्याचंही GR मध्ये म्हटलंय। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हा दावा केलेला आहे आणि हा दावा करण्यासाठी त्यांनी काही पुरावे देखील दिलेले आहेत। जिथे महिला आणि मुलींचं शोषण झालं त्याच ठिकाणी भोंदूबाबा खरातवर 2018 मध्ये युती सरकारनं निधीची खैरात केल्याचं त्यांनी म्हटलंय। हे जे काही स्ट्रक्चर आहे त्याला मंदिर म्हटलं झालं गेलं आणि त्याच्यासाठी 1,05,00,000 रुपये मंजूर झाले आणि 2018 साली ते पैसे त्यातली 25 लाख रुपये खर्च करायला मंजुरी मिळाली। त्याच्यात सभा मंडपाचं बांधकाम, भक्तनिवास, चेंजिंग रूम, स्वच्छतागृह वगैरे अशा अनेक कामांचा समावेश होता। दरम्यान 2018 मध्ये पर्यटन मंत्री असलेल्या जयकुमार रावल यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काढता पाय घेतला। त्यांच्याच खात्यानं हा 105 कोटींचा निधी मंजूर केल्याचा दावा विजय कुंभार यांनी केला। सर तुमच्याकडनं निधी आला होता सर। सर तुमच्याकडनं निधी आला होता सर।